आपल्याकडे आता गोट्यावर धाग आहेत. गाभण राहायला ताप देत नाही. अंगावर चकाकी येते 70 ते 75 आता एका टायमिंगला. फक्त कष्ट आहे ज्या व्यवसायात. त्या 4 गायीच्या ह्याच्यावर मी गोटा बांधला. नमस्कार. सातारा जिल्ह्यातील मान तालुका हा अवर्षण प्रवण जरी असला तरी या भागामधील काही शेतकऱ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पशुपालनाच्या माध्यमातून उत्तुंग भरारी घेतलेली आहे. यामध्ये अनेक युवा शेतकऱ्यांचाही समावेश आहे. स्वरूप कानवाडी तालुका मान येथील युवा शेतकरी, युवा पशुपालक प्रणव दादासाहेब कदम या युवा शेतकऱ्याने, या युवा पशुपालकाने पशुपालनाच्या व्यवसायातून घेतलेल्या भरारीविषयी आज जाणून घेणार आहोत आपण प्रणव कदम यांच्याकडून. प्रणव, नमस्कार. नमस्कार. पशुपालनाचा जो व्यवसाय आहे तो केव्हापासून चालू आहे तुमचा? आमचा पूर्वी 5 वर्षापासून चालू आहे. 5 वर्षापासून जो हा सुरू आहे. हा, यापूर्वी कशा प्रकारची जनावर होती तुमच्याकडे? आमच्या आधीवर खिल्लार, बाबा खिल्लार जमत होते. नंतर हळूहळू क्षेत्रात, ह्या क्षेत्रात पप्पा आले. पप्पा आल्यावर त्यांनी 1-2 गाय आणली. नंतर हा नाद लागत लागत मी मोठं केला. सध्या किती जर्सी गाय आहेत आपल्याकडे आता गोट्यावर 10 गाय आहेत. 10 गायी आहे. हा, या 10 गायींचं व्यवस्थापन जे होतं, गोठ्याचं व्यवस्थापन, कधी दिवस तुमचा सुरू कधी होतो आणि कामाचं स्वरूप काय असतं? आमचा सकाळी दिवस 5:30 वाजता सुरू होतो. हा. पण नंतर भरडा बिरडा ठेवून दूध काढतो. दूध काढून झाल्यानंतर 8-8:30 वाजेपर्यंत त्यांचं खाऊन होतं. तर गोट्याचं रुटीन चालू होते. भरडा गोठ्यातील हे जनावरांच्या खाण्याचं प्रमाण आहे किंवा खाण्याचं जे वेळापत्रक आहे ते सांभाळत असताना आमच्या नवहिंद कंपनीचं जे सप्लिमेंट प्रॉडक्ट आहे तुम्ही वापरता तुमच्या जनावरांसाठी, तर त्यामध्ये काय रिझल्ट, काय मिनरल मिक्सचर म्हणून आहे, तर त्याचा रिझल्ट कसा? मिनरल मिक्सचरचा अतिशय छान रिझल्ट आहे. आता ते पेंट घेतोय आम्ही, पेंट देतोय. त्याचा रिझल्ट असा आहे की गाय आहे ना, गाय तिचं व्यवस्थापन हे राहतं. नंतर टेम्परेचर पण छान राहतं. गाभण राहायला ताप देत नाही. अंगावर चकाकी येते. तिनं गायीचं तब्येत सुंदर राहते, छान राहते, आजारी पडत नाही. तर आता आमच्या नवहिंद कंपनीचं मुरबा नावाचं जे सप्लिमेंट आहे, मुरघास तयार करणार, त्याच्याविषयीचा अनुभव काय आहे तुमचा? तो अतिशय चांगला आहे. 30-35 दिवसात तो घालायला येतो. वरून गाय चवीदार न खातात, म्हणजे त्यांना असं खायला होत नाही, खराब पण होत नाही, बोरशी येत नाही त्यांना. या प्रॉडक्टच्या माध्यमातून तुमचं उत्पादन वाढलेलं आहे, दुधाचं उत्पादन वाढलेलं आहे, क्वालिटी सुद्धा चांगला लागतो, उत्कृष्ट क्वालिटी आहे त्याची. आता बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही, हे जे नवीनचे आमचे प्रॉडक्ट आहेत याविषयी? बाकीच्या शेतकऱ्यांना सांगेन हेच प्रोडक्ट वापरा, रिझल्ट 1 नंबर आहे. आमच्या नवहिंद कंपनीचं हिंद पॉवर नावाचं सप्लिमेंट आहे, तर त्याच्या बाबतीत तुमचा अनुभव काय? जनावरांना तुम्ही दिल्यानंतर नेमकी काय प्रगती घडत नाही? असंच मला बाहेरून समजलं, नवहिंदचं हिंद पॉवर आले, ते मी आणलं, वापरलं, मला दुधात वाढ आली, गायींची तब्येत सुधारणा झाली. आता या सगळ्या अनुभवाच्या माध्यमातून तुम्ही या पशुपालन व्यवसायातून दररोज साधारण किती दूध तुमचं जातं डेअरीला? 70 ते 75 आता एका टायमिंगला. काही जनावर गाभण असल्यामुळे जरा कमी जातं. आता जनावरांचं आजारपण जे असतंय, तर त्याबाबत तुमचं काय नियोजन असतं? म्हणजे लसीकरण असेल, त्यांना जंताचं औषध द्यायचं? नाही, ते आमच्याकडे एक डायरी आहे, त्या डायरीत लिहिलं सर्व जातं की लस दिली तर ती महिन्यानं द्यायचे. टाइम टेबल टाइम टेबल राखलं जातं. मग त्या टाइम टेबल नुसार आम्ही त्याला लसीकरण देतो. त्याशिवाय त्यामध्ये अशा नोंदी करता का की ज्यावेळी खरेदी केली त्यावेळी आईचं वजन एवढं होतं, हो, किंवा सिमेंट कुठलं दिलं, किती तारखेला दिलं, ते खरं चाललं, ह्या सगळं बाहेरून गाय आणलेली त्याचं सर्व लेखी टाकी असतं. त्याच्यानंतर त्यांना 2 दिवस डॉक्टर बोलवला जातो. नंतर ते सर्व तपासणी करून गोट्यात आणली जाते त्याला. आता हा सगळा अनुभव आहे, त्या माध्यमातून तुमचं दर दिवसाचं उत्पन्न किती आहे ते लिहिता, त्याच्यावर किती नफा निर्माण होतो ते लिहिता. दूध व्यवसायाच्या माध्यमातून जो आर्थिक लाभ झाला त्याच्यातून नेमकी काय प्रगती साध्य केलेली आहे तुम्ही? माझ्याकडे आधी 4 गायी होत्या. त्या 4 गायीच्या ह्याच्यावर मी गोटा बांधला. गोटा बांधल्यानंतर मोठा गोटा झाल्यावर मी आणि गाय आणल्या, आणि गाय आणल्यामुळे मी ट्रॅक्टर घेतला, कुटी मिशन घेतली, दाराची मिशन घेतली, आणि अशा भरपूर वस्तू घेतल्या.
बरं, आता हा तुमचा प्रदेश आहे मान तालुका, हा तसा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. हा मात्र त्या ठिकाणी पशुपालन करणं हे तसं मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. हो. मग त्याचं नियोजन तुम्ही कसं केलं? स्वतः राबता तुम्ही? स्वतः राबतो. बर. आणि रानातला चारा म्हणजे पाणी नव्हतं, त्यामुळे आम्ही कुठून विकत घेतो. आता विहीर पाडली त्यामुळे आहे ओलं भरपूर. आता तुम्ही नव्यानं शिक्षण घेणारे आणि करिअरच्या दृष्टीनं वाटचाल करणाऱ्या तरुणांना काय सांगाल ह्या व्यवसायाविषयी? व्यवसाय हा भारी आहे, फक्त कष्ट आहे ज्या व्यवसायात. स्वतः राबलं पाहिजे. पैसा राबलं पाहिजे, लक्ष दिले पाहिजे महत्वाचे. आता प्रणव कदम यांनी सांगितलं की या व्यवसायामध्ये स्वतः राबलं पाहिजे, टाइम टू टाइम त्याचं नियोजन केलं पाहिजे. अशा नियोजनाच्या माध्यमातूनच ते आज पशुपालनाच्या व्यवसायामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीचा निश्चितच अन्य शेतकऱ्यांनाही उपयोग होईल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. धन्यवाद.